बहिणाबाईंनी मुक्ताबाईंवर केलेली एक कविता खास आपल्यासाठी सादर करते. आता मुक्ताबाई म्हणलं की त्यांना खरं तर 18 वर्षांचंच आयुष्य लाभलेलं होतं, किंवा त्यांच्या अभंगांची संख्या जर पाहिली तर 50पेक्षाही कमी. पण असं जरी असलं ना, तरी त्यांचा अध्यात्मातला अधिकार हा एवढा मोठा होता की स्त्री काव्यातला आत्मज्ञानाचा पहिला हुंकार असा त्यांचा उल्लेख केला जातो. एवढंच नाही, चांगदेव हे 1200 वर्षांचे योगी, पण त्यांच्याही त्या गुरु होत्या. किंवा नामदेव, नाम्याचं मडकं कच्चं आहे असं संत मंडळींच्या त्यांनीच लक्षात आणून दिलेलं होतं. आता ही सगळीच मंडळी वयानं त्यांच्यापेक्षा वडील होती, पण तरीही त्यांनी मुक्ताबाईंचा अध्यात्मातला अधिकार हा मान्य केलेला होता. त्यांच्यापुढे ते नम्र झालेले होते. म्हणजे मला या निमित्तानं असं म्हणावंसं वाटतं की आपणही हे शिकलं पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्या क्षेत्रात नवीन असेल, आपल्यापेक्षा लहान असेल, आजच्या भाषेत ज्युनियर असेल, तरीसुद्धा ती लहानच असण्याची गरज नाही आहे. कदाचित तिचा अधिकार मोठा असू शकतो आणि तो आपण वेळप्रसंगी मान्यही केला पाहिजे, असं या निमित्तानं सांगावंसं वाटतं. तर त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, त्यांचा तर अधिकार आपण सगळेच जाणतो, त्यांची थोरवी जाणतो. परंतु असं असलं तरी वेळप्रसंगी मुक्ताईनं त्यांनाही ताटीच्या अभंगांच्या रूपात उपदेश केला आहे. तर तोच जो प्रसंग आहे तो बहिणाबाईंनी इथे रेखाटलेला आहे. बहिणाबाईंची ही जी कविता आहे ती पूर्ण नाही असं सोपानदेवांनीच लिहून ठेवलं आहे, पण जे काही उपलब्ध आहे त्यातला काही भाग मी आज आपल्यासाठी सादर करते. तर ऐका. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. लेकरू किती छान आणि अगदी बरोबर उल्लेख केलाय. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियानं तिला मानला रे गुरु. आणि मग ताटीच्या अभंगाचा प्रसंग कसा रेखाटलाय बहिणाबाईंनी. तर घडलं असं की ही 4 लहान भावंड, वयानं लहान, कोवळी, आणि असं असतानाही ती गावातली मंडळी त्यांना कशी वागवायची, घालून पाडून बोलायची, त्यांना वाळीत टाकलेलं होतं, हिणवलं जायचं. आणि एकदा त्यांचं हे बोल लावणं ज्ञानेश्वर माऊलींना इतकं असह्य झालं की त्यांनी स्वतःला अक्षरशः कोंडून घेतलं. आणि मग अशा वेळेला ताटीचे अभंग म्हणत मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला, त्यांची समजूत घातली. तो हा प्रसंग. अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले. अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लावी ज्ञानदेव घरामधी रे दडले. उभं गले ज्ञानदेव, उभं गले ज्ञानदेव, घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. घेती हिरीदाचा ठाव, हिरीदाचा म्हणजे हृदयाचा, घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींसाठी जरी ते अभंग सांगितलेले असले, म्हटलेले असले, तरी आपल्यालाही ते तेवढेच उपयोगाचे आहेत. तो उपदेश ऐकणं आपल्यासाठीही गरजेचं आहे, अशी जाणीव बहिणाबाई आपल्याला करून देत आहेत की ऐका ताटीचे अभंग. आणि हे अभंग ऐकताना ज्ञानेश्वर माऊलींची काय अवस्था झाली होती. गह्यरले ज्ञानदेव, गहीवरून आलं त्यांना, गह्यरले ज्ञानदेव, डोळे गेले भरी सन, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण.